आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 आणि या दिवशी आम्ही जे गेलो होतो मित्रो, मोद्याच्या समोर गाव आहे राजूरवाडी, या गावावरून पोलीस पाटील यांचा फोन आला की या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये महिला आहे, अत्यंत खराब परिस्थिती आहे, डोकं फुटलेलं आहे, केस खूप गुंतलेले आहे, वाळलेले केस आहे, अत्यंत वाईट भीषण परिस्थितीमध्ये ती महिला जीवन जगते आहे आणि कुठली आहे हे सुद्धा माहीत नाही। अशा परिस्थितीमध्ये नंददीप फाउंडेशनची टीम, संदीप शिंदे, माननीय प्राध्यापक नरेंद्र पवार सर, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। सह्याद्री तथा दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी आदरणीय आनंद कसंबे सर सुद्धा सोबत होते आणि सरांनी सगळी या परिस्थितीची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर सरांना खूप वाईट वाटले। अत्यंत वाईट परिस्थिती आणि केस वाढलेले, मरणप्राय जीवन जगत असलेली महिला, ज्या महिलेला नाते नाही, गावातील संबंधसुद्धा नाही, कोणाशीही काही संबंध नसताना त्या गावातील पोलीस पाटलांनी आम्हाला निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर त्या महिलेजवळ जाऊन पाहतो तर तिला ताप खूप भयंकर आलेला होता, तिचे केस वाढलेले होते आणि अंगावर सुद्धा तिच्या पांघरायला सुद्धा काहीच नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये तिला आम्ही आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणण्यासाठी गेलो असता आपण जखम पाहतो आहे मित्र, अत्यंत भयंकर खोल जखम तिच्या डोक्यामध्ये झालेली आहे, केस गुंतलेले आहे, 10 वर्षापासून जवळपास तिला आंघोळसुद्धा नाही। अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती राजूरवाडी या गावामध्ये होती। अत्यंत भीषण परिस्थिती, खूप हालाकीची परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये ती जीवन जगत होती आणि कुठलेही तिला नातेसंबंध नसताना तिला नंददीप फाउंडेशनने आणण्यासाठी गेले असता तिने हात जोडून नमस्कार केला की मला जीवन जगण्यास संधी द्या आणि नंददीप फाउंडेशनने तिला न चुकता त्या ठिकाणावरून आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणण्यासाठी स्वतःचे वाहन रोटरी क्लब यवतमाळ व रोटरी क्लब मिडगावने दिलेले वाहन त्या ठिकाणी घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बेघर माऊलीला आपल्या वाहनामध्ये बसवताना प्राध्यापक नरेंद्र पवार सर सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो आहे, सर सुद्धा सोबत होते आणि 70 वर्ष वय असून सुद्धा सर या सेवेला साथ देत आहेत। अत्यंत मळलेली ती ब्लँकेट तिच्या अंगावर टाकली, कारण ती ब्लँकेट पाहिजे असं म्हणत होती, तिला थंडी ताप खूप होता, भयंकर तिचं ताप, त्या जखमीमुळे तिला ताप आलेला होता। अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी तेथील पोलीस पाटील यांनी दिवसभर त्या बेघर महिलेची राखण केली आम्ही जाईपर्यंत, कारण दिवसभर आम्हाला 25 तारखेला खूप कामं होते आणि त्या कामातून आम्हाला वेळ मिळत नव्हता, त्यामुळे आम्हाला जायला उशीर झाला आणि त्या ठिकाणी सर्व गावकरीसुद्धा जमा झालेले होते। आपण पाहतो आहे गावकरीसुद्धा त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे पोहोचताच त्या महिलेला आपल्या नंददीप फाउंडेशन येथे आणण्यात आले आणि तिला पोटभर जेवण दिले मित्र, तिला जेवणसुद्धा नव्हतं, त्यामुळे तिची अवस्था फार भयंकर झालेली होती, कारण तिला इतका त्रास होता की ते जखमीमुळं की ती नावगावसुद्धा तिला विचारलं तर ती सांगत नाही। अशा परिस्थितीमध्ये ती महिला त्या ठिकाणी जीवन जगत होती आणि तिला आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणताच तिची केश कर्तन करण्यात आली। केश कर्तन करताना तिने जो त्रास दिला, भयंकर त्रास तिने दिला मित्र, अत्यंत वाढलेले केस आणि या वाढलेल्या केसामुळे तिच्या डोक्यामध्ये गुंता झालेल्या होत्या, उवा खूप भयंकर झालेल्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये ती जीवन जगत होती, केस कापताना मशीनसुद्धा तिच्या डोक्यामध्ये जात नव्हती। अशा अवस्थेमध्ये तिचे केस पाहतो आहे आपण, गुंढळा केस झालेले आहे। अशा निराश्रितांना नंददीप फाउंडेशन मायेचा आधार देतो आहे, निवारा देतो आहे। असे कुठेही बेघर बेवारस मनोरुग्ण आढळल्यास आपण नक्कीच नंददीप फाउंडेशनशी संपर्क साधावा। आमचा संपर्क क्रमांक आहे 9552225080। आम्ही अशा निराश्रित मनोरुग्ण मानसिक संतुलन हरवलेल्या बेघर बांधवांसाठी सेवा करतो आहे। या ठिकाणी आपण पाहतो आहे तिचे केश कर्तन करताना या ठिकाणी संदीप शिंदे आणि भोजराज भाऊ गजबे या ठिकाणी मदतीचा हात देत आहेत। आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केले तर नक्की मित्र सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सबस्क्राईब केल्यामुळे ही सेवा अनेकांपर्यंत पोहोचेल आणि या अशा निराधारांना मायेचा आधार दिला जाईल।
एकदा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे अवश्य भेट द्या. अशा निराधारांची सेवा या ठिकाणी केली जाते, अनाथांची सेवा या ठिकाणी केली जाते, निराश्रितांची सेवा केली जाते. केश कर्तन झाल्यानंतर त्याचे आंघोळ करून तिला स्वच्छ करून दिले. यावेळी आमच्या परिचारिका किशोरी मेश्राम सुद्धा होत्या. काल 25 ऑगस्ट 2024 रोजी या महिलेला आपण मादनी कोणतं गाव रामपूर कारेगाव इथून आणलं होतं आणि अदर राज्यातली आहे, महाराष्ट्रामध्ये नाही आहे. परंतु एक माणुसकी हा धर्म समजून नंददीप फाउंडेशनने महिलेला निवारा दिलेला आहे आणि निवारा देऊन महिलेला या पुनर्वसन सुद्धा करणार आहेत. परंतु डोक्याला खूप मोठी जखम असल्यामुळे तिचा आज आम्ही शासकीय रुग्णालय येथे टाके मारण्यासाठी घेऊन जातो आहे. कारण अत्यंत वाईट अवस्था आहे, खूप परिस्थिती खराब असल्यामुळे तिला शासकीय रुग्णालय नेणं गरजेचं आहे. मानसिक आहे, तिला ठेवायला कुठे जागा नाही आणि आम्ही शासकीय रुग्णालयात तिला घेऊन जातो आहे. लवकरच बरी होऊन घरी जाईल. नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह चॅनल पाहत राहा आणि अशा बेघरांना आधार देण्याचं काम आपण नंददीप फाउंडेशन करते आहे. असाच सहकार्य आणि आशीर्वाद सगळ्यांचा असू द्या. जय हिंद, जय गाडगे. आपण पाहतोय तिच्यामध्ये बदलसुद्धा झालेला आहे आणि नंददीप फाउंडेशन ह्याच सेवेसाठी काम करते. मित्र, नंददीप फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मदतीचा हात द्या, जेणेकरून ही सेवा अफाट होईल. जय हिंद, जय गाडगे बाबा.